विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व 4थी या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत. आतापर्यंत आपण 4 घटकावर व्हिडिओ बनवलेला आहे. हा 5वा घटक आहे, मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. आता यामध्ये काय असते, आपल्याला काही अंक दिलेले असतात आणि ते अंक दिल्यानंतर त्यापासून आपणास संख्या तयार करायच्या असतात. उदाहरण म्हणून पहिला नियम बघूया. याचे काही नियम सुद्धा असतात. त्या नियमानुसार आपल्याला पुढे ते प्रश्न सोडवायला सोपं जाते. बघूया पहिला नियम. दिलेल्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करताना दिलेले अंक उतरत्या क्रमाने मांडावे व सर्वात लहान संख्या तयार करताना त्यात 0 हा अंक नसल्यास अंक चढत्या क्रमाने मांडावेत. हा पहिला नियम आहे. समजा आपल्याला काही अंक दिले असतील, 3 अंक असतील, 4 अंक असतील, 5 अंक असतील आणि असं सांगितलं आहे की या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा व लहानात लहान संख्या तयार करा. आणि जर त्यामध्ये 0 नसेल तर काय करायचं, लहान संख्या तयार करताना दिलेल्या अंकांचा चढता क्रम लावायचा आणि मोठी संख्या तयार करताना, मोठ्यात मोठी संख्या तयार करताना दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लावायचा. बघूया या उदाहरण. बघा इथं आपल्याला अंक काय काय दिलेले आहेत. 3, 5, 2, 9, 8. यामध्ये 0 नाहीये. मग आता आपल्याला काय करायचंय, लहानात लहान संख्या तयार करायची. अंक किती दिले, 1, 2, 3, 4, 5. असं काही विचारलं नाही आपल्याला 5 अंकी करा, 6 अंकी करा, 4 अंकी करा. तसं पण विचारलं जाते कधी. त्यासाठी नियम वेगळा आहे. पण हा पहिला नियम आहे, सोपा नियम आहे. जेवढे अंक दिले तेवढ्याच अंकी संख्या तयार करायची आहे, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. तर बघूया, लहानात लहान संख्या तयार करताना बघायचं पहिला लहान अंक कोणता आहे. या सगळ्यांमध्ये लहान आहे 2 लिहायचं. 2च्या नंतर येतो त्याचा क्रमांक आहे तो 3. 3च्या नंतरचा आहे 5. 5च्या नंतरचा आहे 8 आणि 8च्या नंतरचा आहे 9. एकक, दशक, शतक नंतर आपण कॉमा देतो. 1000, 10,000, 23,589 ही झालेली आहे लहानात लहान संख्या. आता मोठ्यात मोठी संख्या तयार करायची याच अंकापासून. तेव्हा काय करायचं, हाच क्रम जो आपण लिहिलेला आहे चढता क्रम, त्याला उतरता क्रम लिहायचा. म्हणजे सगळ्यात मोठा अंक अगोदर येईल. मोठा अंक म्हणजे 9, त्याच्यानंतरचा 8, त्याच्यानंतर 7 नाही, 6 नाही म्हणजे 5, 4 नाही म्हणजे 3 आणि 2. ही झाली तुमची मोठी संख्या. 98,532 ही झाली मोठी संख्या. 23,589 ही झाली लहान संख्या. आता दुसरा नियम काय असतो तो पण सांगून देतो. कारण इथं काय आलेलं आहे, 0चा उल्लेख आलेला आहे. त्यात 0 हा अंक नसल्यास, इथे 0 नाही आहे, मग असं तयार होईल. पण 0 जर असेल तर कसं तयार करायचं बघूया आपण. समजा आता इथे 0 असेल, आता आपण असं समजा म्हणू की इथं 0 पण दिलेलं आहे बसून. काय करू आपण, दुसरा नियम लगेच घेऊन टाकू याच्यासोबत. समजा उदाहरणार्थ असं दिलेलं आहे. उदाहरणार्थ बघूया आपण. उदाहरणार्थ आपल्याला 0 सुद्धा दिलेला आहे. 0, 3, 5, 2, 9, 8 हे अंक असल्यास मी दुसरा नियम पाहतो. पहिला नियम आपण पाहिला. 0, 3, 5, 2, 9, 8 या अंकापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करा. तर मोठी संख्या करताना काही अडचण येणार नाही आपल्याला, 0 असलं तरी सुद्धा. मोठी संख्या तयार करताना काय करायचं, आपल्याला मोठा अंक अगोदर घ्यायचा आणि उतरत्या क्रमाने अंक लिहायचे. सर्वात शेवटी 0 भाऊ टाकून द्यायचा. मग काय, कोणती संख्या तयार होईल बघा. कोणती संख्या तयार होईल, इथे एकक, दशक, शतक, 1000, 10,000, इथं 8 येईल आणि इथे 9 लक्ष. 9,85,320 ही मोठी संख्या तयार होईल. पण लहानी संख्या तयार करताना या ठिकाणी आपल्याला 0 घेता येत नाही. कारण या ठिकाणी जर आपण 0 घेतला तर संख्या आहे तीच राहील, 23,589 राहिली. तर 6 अंक दिले, 6 अंक दिले, मग आपल्याला 6 अंकी संख्या तयार झाली पाहिजे. ही 5 अंकी संख्या होईल. म्हणून जेव्हा 0 दिलेला असतो तेव्हा 0 लहान संख्या तयार करताना
लहान संख्या तयार करताना पहिला लहान अंक पाहायचा 2 आहे आणि नंतर 2 नंबरला 0 टाकायचे. 1 नंबरला 0 टाकायचे नाही. हा नियम आहे 0 असल्यास. तर 2 0 3 5 8 9 ही झाली तुमची लहान संख्या. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. 2,03,589. अशा प्रकारे 0 असताना आणि 0 नसताना दिलेल्या अंकापासून संख्या कशा तयार करायच्या त्या आपण पाहिल्या. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.